जनाब सलाम. एक खूप सुंदर वातावरण आणि खूप सुंदर साक्ष या ठिकाणी आपण ऐकली. आणि बऱ्याचदा मनात प्रश्न असतो ना अनेकांच्या, देव आहे का? साहजिक बऱ्याच लोकांना प्रश्न आहे की देव आहे का. मी म्हणतो 630 ग्रॅम वजनाची मुलगी जर वाचू शकते, जिवंत राहू शकते, तिचा 1 वर्षाचा वाढदिवस आपण साजरा करू शकतो, तर देव आहे. आमेन. ज्या मुलीबद्दल आणि जिच्या आईबद्दल डॉक्टरांनी सांगितलंय की दोघं वाचणार नाही, त्या जर वाचू शकतात तर देव आहे. तुम्हाला माहिती, देव आहे. मी जो तुमच्या समोर उभा आहे ना, एक वेळ अशी होती, जो पिऊन फिरणारा व्यक्ती, जो नाशाकडे चाललेला व्यक्ती आज येऊन जर देवाच्या वचनाचा प्रचार करत असेल ना, तर देव आहे. दुसऱ्याला लुबाडणारा, दुसऱ्याला लुटणारा, जर दुसऱ्यांची मदत करणारा बनत असेल ना, तर देव आहे. देव आहे हे तेव्हाच कळेल की जेव्हा काहीतरी अशक्य शक्य होताना तुम्ही बघा, तेव्हाच म्हणायचं की देव आहे. मी माझ्या जीवनामध्ये देवाचा अनुभव घेतला की देव आहे, की जे मला बदलणं कोणासाठी पण अशक्य होतं, ज्या जिवंत देवाने मला बदललं, तर मी विश्वास ठेवतो की देव आहे. आमेन. आणि आज या ठिकाणी वेरोनिका, एक सुंदर बाळ जे परमेश्वराने अमोल पठारेने त्यांच्या परिवाराला दिलं, आज ते लेकरू 1 वर्षाचं झालेलं आहे आणि आपण त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इथं आलोय. तर खूप विश्वासाने मी तुम्हाला सांगतो की देव आहे. आमेन. ज्या प्रभू येशू ख्रिस्तावर मी विश्वास ठेवतो, तो होता, तो आहे आणि तो सर्व काळ असणार आहे. आमेन. हालेलुया. यावेळेस मी जास्त वेळ घेणार नाही, फार थोड्या वेळात आपण परमेश्वराचं वचन बघणार आहोत. एक छोटीशी प्रार्थना करेल आणि मग आपण वचनाकडे जाऊ. डोळे झाकू प्रार्थना करू. सर्व शक्तिमान जिवंत अनुग्रहकारी देवा, तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो, कारण एक सुंदर समय तू आम्हाला दिला. एक सुंदर साक्ष घेऊन परमेश्वरा आज आम्ही तुझ्या चरणी आलेलो आहोत. ते बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो त्या अद्भुत साक्षीबद्दल. हा तो समय आहे की आम्ही तुझी वाणी ऐकावी. तू बोल, आम्ही ऐकत आहोत परमेश्वरा. येणाऱ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल. येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कारण कर. तू बोल, आम्ही ऐकत आहोत. केवळ आवाज माझा असावा, शब्द तुझे असावे. तू बोलावं, आम्ही ऐकावं, असं होतं. इथं बसलेल्या आणि ऐकणाऱ्या प्रत्येकाचं नियंत्रण पवित्र आत्म्याने घे आणि तुझं गौरव होते. प्रार्थना प्रभू येशू तुझ्या सामर्थ्याने गोड नावाने मागितली. आमेन. नीट लक्ष द्या प्रियांनो. बस मी जास्त वेळ बोलणार नाही, जास्त वेळ घेणार नाही, पण जेवढा वेळ बोलेल माझी इच्छा आहे की थोड्या वेळ आपण लक्ष देऊया. माझ्या हातामध्ये तुम्हाला एक पुस्तक दिसत असेल, याला बायबल म्हणतात. नीट लक्ष द्या. जे विश्वासी आहेत त्यांना माहिती आहे, पण जे नसतील त्यांना नसेल माहिती, तर मी त्यांना सांगू इच्छितो. माझ्या हातात जे पुस्तक आहे ना, हे बायबल आहे. हे बायबल 2 भागांमध्ये विभागलेलं आहे. नीट लक्ष द्या. या बायबलमध्ये 2 भाग आहेत. एक जुना करार आणि दुसरा आहे नवीन करार. बायबल मधला पहिला जो भाग आहे, जुना करार, येशू ख्रिस्त जन्माला येण्याच्या अगोदर जुना करार होता. आणि प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आल्यानंतर जे लिहिलं गेलेलं आहे ना, तो नवा करार आहे. आज मी तुम्हाला देवाच्या वचनातून 2 वचनं वाचून दाखवेल आणि मग आपण पुढे जाऊ. एक वचन आपण वाचू. स्तोत्र संहिता अध्याय 103. स्तोत्र संहिता याचा अध्याय 103 आणि वचन 2. हे जे वचन आता आपण वाचतोय ना, हे बायबलच्या पहिल्या भागातलं आहे, म्हणजे जुना करार. याचा अर्थ येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला नव्हता तेव्हाच हे वचन आहे, जे आता मी तुमच्या समोर वाचायला लावते. स्तोत्र संहिता अध्याय 103 वचन 2 वाचा. हे माझ्या जीवा, तिथे असं म्हटलेलं आहे की हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको, आणि त्याचे सर्व उपकार विसरू नको. नीट लक्ष द्या. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होण्या अगोदर बायबलमध्येच, याच पुस्तकामध्ये जुन्या करारामध्ये असं म्हटलेलं आहे की माझ्या जीवा, हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याचे सर्व उपकार विसरू नको. बोला, काय विसरू नको? याचा अर्थ असा होतो की जुन्या करारामध्ये देवाने माणसासाठी जे केलं ना, ते उपकार गणले गेले. बोला, काय गणले गेले? बोला, उपकार. बघा, नीट लक्ष द्या. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर ज्याच्यावर जेही काम झालं, कोणाला आरोग्य मिळालं, कोणाला देवाने वाचवलं,
कोणाची क्षमा केली, कोणाच्या जीवनात चमत्कार केला, कोणाला आशीर्वादित केलं, हे देवाचे काय झाले? उपकार. बोला काय झाले? उपकार. उपकार जे असतात ना ते कोणावरही करू शकतो आपण. उपकार करण्यासाठी नातं असण्याची गरज नाहीये. परक्या व्यक्तीवर पण उपकार केले जातात. लक्षात घ्या, बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की परमेश्वराने ना मनुष्यावर उपकार केले. केव्हा? जेव्हा येशूचा जन्म झालेला नव्हता, पण ज्या वेळेस मी नवीन करार वाचतो, जेव्हा बायबलचा दुसरा भाग मी वाचतो ना, तेव्हा त्या वचनामध्ये अक्षरशः याची तुम्हाला माहिती व्याख्याच बदलून गेलेली आहे. योहान कृष्णवर्तमान याचा 3रा अध्याय वचन 16 वाचा. योहान 3:16. देवाने जगावर एवढी प्रीती केली की, बायबल म्हणतं दुसऱ्या भागामध्ये बायबलच्या उपकार नाही म्हणते परमेश्वर. काय म्हणतो? देवाने जगावर काय केली? प्रीती केली. नीट लक्ष द्या. पहिल्या भागात परमेश्वराने उपकार केले, पण तुम्हाला माहिती बायबलच्या दुसऱ्या भागात परमेश्वराने काय केली? जगावर प्रीती केली. का प्रीती केली? कशी केली? त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. त्याने आपला एकुलता एक पुत्र देऊन टाकला. आमेन. पहिल्या भागामध्ये ना आरोग्य पाहिजे, आरोग्य घे. आशीर्वाद पाहिजे ना, आशीर्वाद घे. तुझ्या प्रार्थनेचं उत्तर पाहिजे ना, प्रार्थनेचं उत्तर घे. हे देवाचे उपकार होते. बोला काय होते? पण दुसऱ्या भागामध्ये देवाने काय केलं माहिती का? देवाने म्हटलं उपकार नाही करायचे मला, आता मी तुमच्यावर काय करतो? प्रेम. मग माझं जे सर्वस्व आहे ना तेच घेऊन टाक. हालेलुया. देवाकडे जे त्याचं स्वतःच होतं ना, दुसऱ्या भागामध्ये परमेश्वराने सगळं माणसाला देऊन टाकलं. आणि बायबल असं म्हणतं, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तच देऊन टाकला. आमेन. आणि त्याच्यामध्ये ना तुम्हाला सगळं मिळतं. आरोग्य मिळेल, आशीर्वाद मिळेल, प्रार्थनेचं उत्तर मिळेल, पापांची क्षमा मिळेल, सगळ्या गोष्टी. आता एक एक मागायचं कामच नाही. फक्त मी येशूला मागितलं ना, माझ्या जीवनात मला सगळं मिळून जातं. हालेलुया. हे उपकार नाही, देवाचं काय? प्रेम. बोला उपकार नाही, देवाचं काय? प्रेम. तुम्हाला माहितीये देवाला माणसाशी संबंध जोडायचा होता, आणि उपकार करून ते जोडता नाही येणार. ते प्रेमाने जोडले जातात संबंध. कसे जोडले जातात? एक वचन वाचा. कलसेकरास पत्र, कलसेकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 21. कलसेकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 21. जे तुम्ही पूर्वी परके. बायबल काय म्हणतं? तुम्ही पहिले काय होते? परके. म्हणून तुमच्यावर उपकार केले जायचे. पहिले तुम्ही काय होते? परके. म्हणून देव उपकाराचे शब्द वापरतो त्या ठिकाणी, की परमेश्वराने पहिले जे केले ना ते सगळे उपकार होते. उपकार परक्यांवर केले जातात. बोला कोणांवर केले जातात? परक्यावर. आई बाप लेकरांसाठी जे करतात ते उपकार असतात का? मग काय असतं? प्रेम. बोला काय असतं? नीट लक्ष द्या. पहिले जे देवाने केलं ना ते उपकार होते, आणि उपकार नेहमी परक्यांवर होतात. बोला कोणावर होतात? घरच्या लोकांसाठी मी जर काही करत असेल ना, त्याला उपकार नाही म्हणत, ते प्रेमापोटी केलं जातं. परमेश्वराचा आणि माणसाचा संबंध असा होता की देव जरी पावला ना तरी मनुष्यासाठी देव जे करायचा ते उपकार होते. पण तुम्हाला माहितीये देवाला ना माणसाशी संबंध जोडायचे होते, म्हणून परमेश्वराने काय केलं माहिती का? प्रेम केलं. बोला काय केलं? प्रेम केलं. का? की जेणेकरून आपलं नातं जुळावं. म्हणून बायबल काय म्हणतं? जे तुम्ही पहिले परके होते व दुष्कर्मे करत मनाने वैरी झाला होता, त्या तुमचा आता त्यांनी स्वतःच्या रक्त मांसाच्या देहात येशू ख्रिस्ताच्या देहामध्ये मरणाच्या द्वारे समेट केला आहे. आमेन. तुम्हाला माहिती त्या देवाने काय केलं? उपकार परक्यावर केले जातात, प्रेम आपल्या लोकांवर केलं जातं. आमेन. जुन्या करारामध्ये देवाशी मनुष्यावर परमेश्वर उपकार करायचा, आणि त्याच्यामध्ये थोडं अंतर होतं. पण नवीन करारामध्ये परमेश्वराने काय केलं? स्वतःचा पुत्र देऊन टाकला, आणि देवाने प्रीती केली. बोला काय केली? प्रीती केली, आणि एक नातं जोडलं. आमेन. नीट लक्ष द्या. वेरोनिका जिच्या जीवनामध्ये परमेश्वराने काम केलंय ना, अमोल ब्रदर आणि त्यांच्या परिवारावर देवाने उपकार नाही केले, देवाने प्रेम केलंय. बोला काय केलंय? प्रेम केलंय. हे प्रेम आहे परमेश्वराचं, हे उपकार नाहीयेत. लक्ष द्या. कारण देवाने आपला एकुलता एक पुत्र काय केला? देऊन टाकला. प्रेमापोटी जे होऊ शकतं, उपकारापोटी कोणी आपला मुलगा देणार नाही. मनुष्य एक दुसऱ्यांवर उपकार करतो ना, तुम्हाला माहिती का? पैशाचे उपकार करता येतात, कोणाला मदत करता येते. तुम्हाला मुलगा नाही देणार ना कोणी. मुलगा स्वतःचा एकुलता एक मुलगा कोण देणार आहे? उपकारामुळे नाही देत. एवढा उपकार कोणीच नाही करत. तुम्हाला माहितीये देवाने माणसावर उपकार नाही केला येशूला देऊन, माणसावर प्रेम केलं. बोला काय केलं?
देवाने पूर्ण जगावर प्रेम केलं आणि म्हणून स्वतःचा एकुलता एक पुत्र काय केला, देऊन टाकला. आणि ते परमेश्वराचं प्रेम आहे. आमेन. नीट लक्ष द्या. आता मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो आणि त्या गोष्टीकडे जरा कान देऊन ऐका. एक देवाचे दास होते, तरुण, यंग होते. त्यांचं एक चर्च होतं आणि त्या चर्चमध्ये रविवारची मीटिंग चाललेली होती. कोणती मीटिंग चाललेली होती? रविवारची. ते देवाचे दास जे आहेत ना, ते समोर उभे होते, सगळे लोक बसलेले होते. आणि मग काय झालं, त्या चर्चमध्ये एक वयस्कर माणूस आतमध्ये आला. जसा तो वयस्कर माणूस आला, या तरुण देवाच्या दासाने पाहिलं तर त्याला खूप खुशी झाली, खूप आनंद झाला त्यांना बघून. मग तो वयस्कर व्यक्ती येऊन त्या ठिकाणी खुर्चीवर बसला. ते पास्टर जे होते ना तरुण, त्यांना खूप आनंद झाला त्यांना बघून. मग त्याच्यानंतर वचनाला सुरुवात झाली. मग वचन चालू असताना ह्या तरुण पास्टराने एक साक्ष दिली, एक उदाहरण दिलं. आणि त्यांनी सांगितलं की एक माणूस होता आणि त्याचा एक एकुलता एक मुलगा होता. नीट लक्ष द्या. एक माणूस होता आणि त्याचा एक एकुलता एक काय होता, मुलगा होता. मग एकदा असं झालं की तो त्याच्या मुलाला घेऊन जहाजामध्ये मासे पकडण्यासाठी गेला. मग त्याचा मुलगा त्याला बोलला की पप्पा, मी तर येतो पण माझ्या मित्राला पण येण्याची इच्छा आहे. काय त्याला पण घेऊ का सोबत? आपण त्याला पण घेऊन जाऊ मासे पकडायला. नीट लक्ष द्या. पास्टर गोष्ट सांगतायत. कोण गोष्ट सांगतायत? पास्टर. की त्या मुलाने सांगितलं त्याच्या पप्पांना, पप्पा ह्या माझ्या मित्राला पण आपण घेऊन जाऊ मासे पकडायला. मग बाप बोलला ठीक आहे बेटा, त्याला पण घेऊन घे, मग आपण संध्याकाळी परत येऊ. समुद्रामध्ये त्यांनी होडी टाकली आणि ते मासे पकडायला गेले आतमध्ये. नीट लक्ष द्या. जसे ते आतमध्ये गेले तर काही वेळानंतर त्या ठिकाणी समुद्रामध्ये ना अचानक वातावरण बिघडलं. वारा वादळ सुरू झालं आणि अचानक लाटा उसळायला लागल्या. होडी जी होती ना ती अशी हलायला लागली. बाप घाबरला. त्या जहाजेमध्ये, त्या नावेमध्ये 3 लोक आहेत. बाप, त्याचा एकुलता एक मुलगा आणि त्या मुलाचा मित्र. बोला, त्या मुलाचा मित्र. नीट लक्ष द्या. तिघ घाबरलेले होते, कारण कोणत्याही क्षणी काही घडेल हे त्यांना माहिती होतं. आणि ज्या वेळेस ती नाव अशी अशी हालायला लागली ना वाऱ्यामुळे, वादळामुळे, तर बाप घाबरला. त्याला माहिती होतं आता काही येईल कोणत्याही क्षणाला. त्या नावेमध्ये हवा भरलेलं एक टायर होतं. बोला, काय होतं? हवा भरलेलं एक टायर. जर समजा नाव बुडाली तर ते वाचण्यासाठी त्याची मदत करतात, म्हणून एकच होतं पण ते. आणि लोक किती आहेत? 3. बोला, लोक किती आहेत? बापाला पोहता येतं पण या दोघं लेकरांना पोहता येत नाही. या दोघं लेकरांमध्ये ना एक त्याचा मुलगा आहे आणि एक जो आहे ना तो परक्याचा मुलगा आहे, त्याचा मित्र आहे त्या मुलाचा. आता बापाला माहिती होतं की आपली जहाज किंवा आपली नाव जास्त वेळ ह्या समुद्रात राहू शकणार नाही. आणि अचानक काय झालं की मोठी लाट आली आणि त्या लाटेने त्या नावेला जोरात आदळली आणि नाव उलटी झाली. जशी नाव उलटी झाली, तिघ पाण्यात पडले. तिघ पाण्यात पडले. बापाने पाहिलं, बापाच्या जवळ टायर होतं जे हवा भरलेलं होतं. बापाला पोहता येत होतं पण त्याच्या डोळ्यासमोर 2 मुलं होते. एक त्याचा एकुलता एक मुलगा आणि दुसरा त्याच्या त्या मुलाचा कोण? मित्र. नीट लक्ष द्या. ज्या वेळेस बापाने पाहिलं की मुलगा बुडतोय आणि त्याचा मित्र पण बुडतोय, बापाकडे वेळ नव्हता. दोघांपैकी एकालाच वाचवू शकतो. मग बापाने करायचं काय? तर बापाने काय केलं, ते टायर हातामध्ये घेतलं आणि त्याच्या मुलाकडे पाहिलं, एकुलत्या एका मुलाकडे. आणि त्या मुलाला म्हटलं, बेटा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. जेव्हा बाप मुलाला म्हटला ना, बेटा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, मुलाला वाटलं आता माझा बाप मला वाचवेल. आणि बापाने असं म्हटलं आणि ते टायर त्या मित्राकडे फेकून दिलं. बरं, कोणाकडे फेकून दिलं? मित्राकडे. मित्राने लगेच ते टायर पकडलं आणि तो वाचला. आणि तो मुलगा बापाच्या डोळ्यात समोर त्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडायला लागला आणि बुडून गेला. समजतंय तुम्हाला मी काय सांगतो? बाप मुलाला काय बोलला? बेटा मी तुझ्यावर काय करतो? खूप प्रेम करतो. पण असं म्हणून टायर त्याला नाही दिलं. टायर कोणाला दिलं? त्या मित्राला दिलं. आणि त्या मित्राने ते लगेच पकडलं आणि तो वाचून गेला. त्याचा मुलगा एकुलता एक त्याच्या डोळ्यासमोर मरून गेला. पण तुम्हाला माहितीये, एक असा मुलगा वाचला ज्याला येशू माहिती नव्हता. ज्याला येशू माहिती, बापाला माहिती होतं माझा मुलगा ना प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, मेला तरी जगेल. हालेलुया. गेला ना तरी स्वर्गामध्ये मला भेटेल कधीतरी. बापाने त्याला मरू दिलं पण स्वतःच्या लेकराला वाचवलं आणि ते टायर फेकलं. हे सगळी स्टोरी झाली. लक्ष द्या, ही गोष्ट होती.
जे पास्टर सांगत होते. समजतंय ना? ओके. ही सगळी स्टोरी झाली, सगळ्या लोकांनी ऐकली. त्याच्यानंतर ना त्या मंडळीमध्ये, त्या चर्चमध्ये एक तरुण मुलगा बसलेला होता. मीटिंग सुटली आणि सगळे लोक जायला लागले. त्यावेळेस तो तरुण मुलगा उठला आणि पास्टरकडे आला आणि त्यांना म्हटला, पास्टर, तुम्ही जी स्टोरी सांगितली ना, जी गोष्ट सांगितली ना, खोटी आहे म्हणे. मला नाही वाटत असं कोणीच करू शकत नाही. कोण आपल्या एकुलत्या एका मुलाला मारेल आणि दुसऱ्याला वाचवेल? त्यावेळेस पास्टरांनी त्याला इकडे जवळ बोलवलं. त्याला म्हटलं, इकडे, तुला वाटतं ना ही गोष्ट खोटी आहे? मी तुला सांगतो म्हणे. जो म्हातारा माणूस येऊन बसलेला होता ना त्या चर्चमध्ये सुरुवातीला, पास्टरांनी त्या आजोबांना पुढे बोलवलं आणि त्या मुलाला सांगितलं, हे आजोबा दिसतायत का तुला? तो म्हटला, हा तोच माणूस आहे म्हणे. हा आजोबा कोण आहे? तोच माणूस आहे ज्याने आपल्या एकुलत्या एका मुलाला बुडू दिलं आणि दुसऱ्याला वाचवलं. मग त्या मुलाने विचारलं, तो दुसरा मुलगा कुठे आहे म्हणे? तो दुसरा मुलगा मीच आहे म्हणे, जो आज प्रभूची सेवा करतो. हालेलुया. तो दुसरा मुलगा मीच आहे, जो आज प्रभूची काय करतोय? सेवा करतोय. तुम्हाला माहितीये, त्या व्यक्तीवर उपकार नाही झाले, त्याच्यावर काय केलं गेलं? प्रेम केलं गेलं. बोला, काय केलं गेलं? माझा देव उपकार नाही करत, माझा परमेश्वर काय करतो? प्रेम करतो. म्हणून एका पापात पडलेल्या व्यक्तीला सुद्धा वाचून देतो. आमेन. मरणाऱ्याला त्याला जिवंत करणारा परमेश्वर. अरे लक्षात घ्या, हे उपकार नाही माझ्या देवाचे, हे काय आहेत माझ्या देवाचे? प्रेम आहे माझ्या परमेश्वराचं. हालेलुया. अरे कोण मला सांगा ना, माझ्यासारख्या खराब माणसाला, ज्याचं वाईट वागणं होतं, ज्याचं खाणं वाईट होतं, ज्याचं पिणं वाईट होतं, मला कोणी कुठे उभं करत नव्हतं, आज त्या जिवंत देवाने मला तुमच्या समोर उभं केलंय. हे उपकार नाही माझ्या देवाचे, माझ्या देवाचं प्रेम आहे. हालेलुया. मला एक सांगा प्रियांनो, तुमचे लेकरं पार बिघडले तरी प्रॉपर्टी परक्याच्या नावावर करतात का? अरे बोला, कोणाच्या परक्याच्या नावावर कराल का? परक्याचं पोरग चांगलं शिकलंय आणि तुमच्याकडे करोडोची प्रॉपर्टी आहे, मला सांगा ना, प्रॉपर्टी कोणाच्या नावावर कराल? भले तुमचं लेकरू बिघडलेलं असेल ना, तरी तुमची प्रॉपर्टी त्याच्याच नावावर कराल का? कारण तुम्ही त्याच्यावर काय करतात? प्रेम. बोला, काय करतात? उपकाराला लिमिट असते, प्रेमाला लिमिट नाहीये. माझा देव अनलिमिटेड प्रेम करतो. हालेलुया. त्याच्या प्रेमाला लिमिट नाहीये. तो विचारतच नाही, बाबा रे तुझं नाव काय? तो विचारतच नाही, बाबा तुझं गाव काय? तो विचारत नाही, तुझी भाषा काय? तो विचारत नाही, तुझी जात काय? तो विचारत नाही, तू कुठून आला, कोणत्या वंशातलाय? तो फक्त विचारतो, मी तुला बनवलंय ना, मी तुझ्यावर प्रेम करतो. हालेलुया. मी तुला बनवलंय, मी तुझ्यावर काय करतो? प्रेम करतो. आमेन. ब्रदर, मोबाईल दाखवा ना, एक कोणाकडे आहे का? कंपनी सांगा कोणती? विवो. नीट लक्ष द्या. माझ्या हातामध्ये विवोचा मोबाईल आहे. कोणता आहे? बोला, कोणता आहे? मोबाईल कंपनीचे नाव सांगा मला. विवो मी सांगितला, पुढचे सांगा तुम्ही. आयफोन. वा, आयफोन. हा, ओप्पो, अजून सॅमसंग, अजून वन प्लस. एवढे तर जवळजवळ सर्वांना माहिती आहेत ना. नीट लक्ष द्या. हा कोणता आहे? विवो. ओके. विवोचा फोन आणि ओप्पोचा फोन सारखेच असतात का? अरे बोला, सारखेच असतात का? विवोचा फोन आणि आयफोन सारखेच असतात का? नाही. फीचर्स कसे असतात? वैशिष्ट्ये कशी असतात? कॅमेरा क्वालिटी कशी असती? बॅटरी बॅकअप कसा असतो? अरे एवढं सोडा, चार्जर कसं असतं? मी आयफोन घेऊन फिरतो तर मला दुसरं चार्जर चालत नाही. आयफोनला कोणतं चार्जर लागतं? आयफोनच लागतं. विवोचं चालेल का? ओप्पोचं चालेल का? नीट लक्ष द्या. का बरं असं? हा पण मोबाईल आणि तो पण काय? याच्यावर पण बोलता येतं, त्याच्यावर पण काय करता येतं? याच्यावर पण मी व्हॉट्सअप पाहू शकतो, त्याच्यावर पण पाहू शकतो. मग फरक काय असा? असा फरक का? चार्जर का नाही लागत एकमेकांचं? बॅटरी एकमेकांची का त्यांना लागत नाही? कारण कंपन्या काय आहेत? वेगळ्या. बोला, कंपन्या काय आहेत? वेगळ्या. बोला, कंपन्या काय आहेत? म्हणून एकाची बॅटरी दुसऱ्याला चालत, एकाचं चार्जर दुसऱ्याला चालत. कारण कंपनीचा मालक कसा आहे? मला एक सांगा प्रियांनो, मी आहे धुळ्याचा आणि तुम्ही आहे पुण्याचे. समजा मला रक्त लागलं, पुण्याचं रक्त मला चालेल का? पुणे जिल्ह्याचं रक्त मला चालेल का? मोठ्याने बोला. असं का बर? एका मोबाईलचा चार्जर दुसऱ्याला नाही चालत, मग इकडच्याचं रक्त तिकडच्याला कसं काय चालतं? बरं ठीक आहे, जाऊ द्या, तो विषय सोडा. कलर कसा आहे?
अमेरिकेच्या लोकांचा कसा असतो? अरे बोला, अमेरिकन कोणत्या रंगाचे असतात? बरोबर आहे ना? मग त्याचं रक्त कोणत्या रंगाचं आहे? माझं कोणत्या रंगाचं आहे? चला ठीक आहे, अमेरिकन व्यक्ती भारतात आला, बोला कुठं आला, आणि त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याला रक्त लागलं, मग काय त्याला इंग्लिश बोलणारे रक्त लागतं का? मग जर मी महाराष्ट्राचा आहे, काय मी अमेरिकन व्यक्तीला रक्त देऊ शकतो? हा का नाही? का बरं असं? त्याची भाषा कोणती आहे? इंग्लिश. माझी कोणती आहे? मग माझं रक्त गडबड नाही करणार का? नाही करणार? मॅच होऊन जाईल असं का बरं? कंपनी एकच आहे आणि कंपनीचा मालक, अरे बोला, कंपनीचा मालक. म्हणून तर आहे तुम्हाला मी सांगतो, अरे किडनी काढा दुसऱ्याला लावा. तुम्हाला माहिती, एका मोबाईलची बॅटरी दुसऱ्याला लागत नाही, पण एका माणसाची किडनी दुसऱ्याला. हालेलुया, बोला येशू मसीह की. समजतंय मी काय म्हणतोय? माझा परमेश्वर प्रेम करतो. बोला काय करतो? अरे कोणता बाप असा आहे जो आपल्या लेकरांवर प्रेम करतो आणि त्याला तसाच घाणीमध्ये राहू दिला? असं आहे का बरं? असं आहे का? अमोल ब्रदरनी साक्ष दिली त्यांच्या लेकरासाठी. तुम्हाला माहिती, प्री मॅच्युअर लेकरू. आमचं पण बाळ प्री मॅच्युअर आहे. माझा मुलगा जो आहे ना, डॉक्टरांनी त्याच्या बाबतीत पण असंच सांगितलं होतं, जगणार. बोला जगणार. जेव्हा डॉक्टर म्हणतो ना जगणार नाही, तुम्हाला मी सांगतो आपण अर्ध तिथंच मरून जातो. कारण आपला ना देवापेक्षा जास्त भरोसा असतो. कोणावर? कोणावर? देवा. जेवढे विश्वासी लोक आहे ना, कान देऊ नाही का, देवाने सांगितलं ना अर्धा तास प्रार्थना कर. किती? किती? गुडघ्यावर आणि काय कर? ऐकणार नाही. ऐकणार? डॉक्टरनी सांगितलं ना आजारी पडल्यानंतर डोकं खाली ठेव आणि वर तंगड्या कर आणि अर्धा तास उभा राहा. कराल? खरंच सांगतो मी तुम्हाला, काय कराल? कराल. भले उभं नसल राहता येत ना, बायकोला म्हणाल धरून ठेव, अर्धा तास तुम्हाला अशीच उलट धरून ठेव. कारण कोणी सांगितलंय? कोणी सांगितलंय? देवाचं आपल्याला घेणं देणं. देव म्हणतो तू सरळच बस आणि काय कर? प्रार्थना. आपल्याला पटत नाही. डॉक्टर म्हणतो उलटा उभा राहा, तरी सुद्धा आपण उभं राहू. भरोसा कोणावर आहे? अरे बोला ना, भरोसा कोणावर आहे? मला एक सांगा, असा भरोसा असेल तर देव पावेल का? अरे बोला, त्या देवाचा अनुभव घ्याल. तुम्हाला माहितीये, देवावर भरोसा टाकायचा असतो. आमेन. परमेश्वर एकदा, तुम्हाला माहिती बायबल मध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. आमेन. काय लिहिलंय बायबल मध्ये? परमेश्वर. आपल्याला काय वाटतं माहिती का? देव मला पावला म्हणजे मी चांगला आहे. देव मला पावला म्हणून कोण चांगला आहे? बायबल असं नाही म्हणत. बायबल म्हणतं परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. तो चांगला आहे ना, म्हणून वाईटावर पण दया करतो. अरे बोला रे, करतो की नाही? तो चांगला आहे. बोला, परमेश्वर काय? मी वाईट आहे, पण तुम्हाला माहितीये तो चांगून पण सोडत नाही. आणि म्हणून ना, मी जरी वाईट असलो ना, तरी तो दया करणं सोडत, प्रेम करणं सोडत, आणि त्या देवाने आमच्यावर तीच दया केली. हालेलुया, हालेलुया. त्या देवाच्या प्रेमाचा अनुभव घेतलाय आम्ही. कसला अनुभव घेतलाय? कोणी नाही कामात पडत. मी तुम्हाला सांगतो, कोणी नाही, फक्त देव कामात पडतो. आमेन. सांगा ना मला, जेवढे चित्र त्या लेकराचे पाहिले, त्या लेकराला पाहून कोण म्हणणार आहे हो की हे लेकरू जिवंत राहिलं? असं कोण म्हणेल की हे लेकरू जिवंत? ब्रदर, मी तुम्हाला सांगू का, वेरोनिकाला ना काहीच होणार नाही. तिला कोणती ॲलर्जी होणार नाही, तिला कसलाच त्रास होणार नाही. ज्या लेकरावर देव प्रेम करतो ना, त्या लेकराला काहीच होऊ शकत नाही. मी तुम्हाला सांगतो. हालेलुया. देवाने तेव्हाच दाखवून दिलं. ए बाबा, व्हेंटिलेटरवर होतं लेकरू. कशावर होतं? व्हेंटिलेटर. तिथून आज त्या लेकराला जिवंत इथं उभं केलेलं आहे परमेश्वराने. मला सांगा, आता काय होणार त्या लेकराला? काही होऊ शकत. 630 ग्रॅम. बोलो किती ग्रॅम? आणि जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, 550 ग्रॅम. बोलो किती ग्रॅम? 550 ग्रॅम. विचार करा ना, जर त्या लेकराला जर कोणी वाचवत असेल ना, तर तो देव आहे, तो जिवंत आहे. हालेलुया, हालेलुया. आणि त्याच देवाची सुवार्ता घेऊन मी या ठिकाणी तुमच्या समोर उभा आहे. आमेन. बोला येशू मसीह की. हालेलुया. देव काय करतो? बायबल म्हणतं, देवाने जगावर काय केलं? एवढी प्रीती केली. देवाने जगावर काय केली? परत वाचा, योहान 3:16 परत वाचा. देवाने जगावर एवढी प्रीती केली. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. त्याने आपला एकुलता एक पुत्र काय केला? दिला. लोक म्हणतील एवढं कोण प्रेम करतं की आपला पुत्र देऊन टाकेल? अहो, असतं प्रेम. प्रेम यालाच म्हणतात. आमेन. आमेन. माझ्याकडे बघा जरा. मी जेव्हा लहान होतो ना, आमची फार गरिबीची परिस्थिती होती. पैसा वगैरे काही नव्हता.
चॉकलेट खायला नाही भेटायचे, पेढे खायला नाही भेटायचे, मिठाई खायला नाही भेटायची. पण तुम्हाला माहिती का, मी माझ्या आईचा एकुलता एक होतो. मी माझ्या आईचा काय होतो? एकुलता एक मुलगा. मला काही नाही भेटायचं, पैसे नाही राहायचे तिच्याकडं, तिला पण नाही भेटायचं. मग कधी कधी काय व्हायचं, माझी आई आहे ना कुठं गल्लीमध्ये एखाद्याच्या घरी काही कामाला गेली किंवा काही कामानिमित्त गेली, तर त्या घरामध्ये समजा कोणाचा काही वाढदिवस असेल, कोणी पास झालं असेल, तर मग ते पेढे द्यायचे. एखादा पेढा आईला देऊन द्यायचे, घ्या बुवा खुशीमध्ये. मग आई तो पेढा घ्यायची. तुम्हाला माहिती का, आई तो पेढा खाऊ शकते. आई तो पेढा काय करते, कारण तिला पण आवडतं. पण माझी आई काय करायची माहिती का, दिला ना पदरात बांधायची. बोला कुठे बांधायची? पदरात. आणि तो तोपर्यंत पदरात राहायचा जोपर्यंत मी तिला भेटत नाही. नीट लक्ष द्या. प्रेम कशाला म्हणतात ना, हे ऐका माझ्याकडून आज. जी गोष्ट मला पण आवडते ती मी नाही घेत, तर मी त्या व्यक्तीसाठी ठेवतो ज्याच्यावर मी काय करतो, प्रेम. त्यालाच प्रेम म्हणतात. हालेलुया. माझी आई ना पदरात बांधून आणायची तो पेढा आणि मग ती शोधायची. मी बाहेर खेळायला जायचो ना, मग मी यायचो घरी किती वेळाने, आणि मग मी घरी आलो का ती गपचूप कोणाला दिसणार नाही असा गपचूप पदर सोडायची आणि तो पेढा मला द्यायची, म्हणायची खा बेटा. आणि मी खूप आनंदाने खायचो. तिला पण तर आवडतो ना पेढा, तिला पण तर वाटत असेल ना की मी हा पेढा खावा. पण तुम्हाला माहिती, तिला माहितीये या पेढ्यापेक्षा, स्वतःपेक्षा मी याच्यावर जास्त प्रेम करते. हालेलुया. मग जे मला आवडतं ना ते सुद्धा देऊन टाकायला कमी जास्त पाहत नाही. कशामुळे? प्रेमामुळे. बोला कशामुळे? मग देवाने आपल्यावर एवढं प्रेम केलं ना, ज्याच्यावर तो खूप प्रेम करायचा ते येशू ख्रिस्ताला पण देऊन टाकलं. कशापोटी? प्रेमापोटी. बोला कशापोटी? तेच प्रेम तो तुमच्यावर आणि माझ्यावर करतो. आमेन. आणि तेच प्रेम त्या प्रभू येशू ख्रिस्ताने वेरोनिकावर केलंय. बोला कोणावर केलंय? त्याच प्रेमापोटी. तुम्हाला माहिती, म्हणून देवाने ना नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताला देऊन टाकलं आणि म्हटलं याच्यामध्ये ना तुम्हाला सगळं भेटून जाईल. आमेन. हालेलुया. समजलं का? समजलं? एकदा त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाचा अनुभव घ्या. आमेन. माणसाला काहीच बदलू शकत नाही, मी तुम्हाला सांगतो, पण प्रेम बदलून टाकतं. मला काय बदलून टाकतं? काही नाही भेटलो आम्हाला, काही भेटलं नाही आम्हाला, फक्त येशूचं काय भेटलं? प्रेम भेटलं. बस, बाकी काहीच भेटलं नाही. ज्यांनी धुतकारलं, ज्यांनी नाकारलं, हा बेवड्या आहे, हा दारुड्या आहे, हा काही कामाचा नाही, हा का, आणि येशू काय म्हटलं माहिती का, बेटा इकडे, तू माझ्या कामाचा आहे. बस ते प्रेम भेटलं, मी बदलून गेलो. हालेलुया. ते प्रेम मला भेटलं आणि मी काय झालो? बदलून गेलो. बाकी काहीच भेटलेलं नाही. लक्षात घ्या. लोकांना वाटतं याला काय भेटलं नाही, याला हे भेटलं, त्याला काही भेटलं नाही. आम्हाला फक्त देवाचं प्रेम भेटलं. त्या प्रेमामुळे ना एक पिणारा व्यक्ती बदलून गेला. त्या प्रेमामुळे एक पापात जगणारा व्यक्ती बदलून गेला. आणि तुम्हाला माहिती, बायबल फक्त त्याच प्रेमाविषयी शिकवतं. हालेलुया. बोले येशू मसीह की आमेन. हालेलुया. तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्यावर प्रेम करतो. आणि म्हणून प्रियांनो, जेव्हा परमेश्वराने त्याच्या पुत्राला देऊन टाकलं ना, तिथं तो असं नाही म्हणत की मी जगावर उपकार केले, तर तो म्हणतो मी जगावर काय केलं? प्रेम केलं. आता एक एक गोष्ट नाही मागायची. तो म्हणतो ना, कायम स्वरूपी माझ्या मुलालाच देऊन टाकतो, तो तुम्हाला सगळं देऊन टाकेल. आमेन. हालेलुया. तो तुम्हाला निराश राहू देणार, अशांत राहू देणार, दुःखी राहू देणार, कष्टी राहू देणार नाही. कारण त्याने ना येशू ख्रिस्ताला देऊन टाकलंय आपल्याला. आमेन. म्हणून तो सगळी काळजी घेतो. हालेलुया. म्हणून प्रियांनो, अमोल दादा आणि त्यांच्या परिवारामध्ये परमेश्वराने जे मोठं कार्य केले ना, हे ते प्रेम आहे जे प्रभू येशू ख्रिस्ताने केलं. आमेन. बोला येशू मसीह की. एक वचन वाचू आणि मग पुढे जाऊ. यशया याचा 53वा अध्याय. यशया याचा 53वा अध्याय. नीट लक्ष द्या. प्रभू येशूच्या बाबतीमध्ये इथे लिहिलेलं आहे ते एक वचन मी वाचतो. यशया याचा 53वा अध्याय आणि वचन 4 वाचावर. खरोखर बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे, खरोखर आमची व्याधी त्याने आपल्यावर घेतले. येशूच्या बाबतीत लिहिले आमचे व्याधी त्याने आपल्यावर. व्याधी म्हणजे काय हो? व्याधी म्हणजे काय? व्याधी आजार. बोला काय? आजार. एखादा व्यक्तीला जड ओझं घेऊन जाताना दिसला ना आपल्याला, तरी सुद्धा आपण त्याचं ओझं घेणार नाही. त्याला म्हण तुझ वाय, तुझ बघ, आपण काहीच नाही करत. बायबल काय म्हणतं माहिती? येशूने काय घेतले? आपले आजार त्याने म्हटले मला देऊन टाका. हे काय? प्रेम. बोला हे काय? प्रेम. प्रेमापोटी जे होऊ शकतं.
कोण रिकाम आहे दुसऱ्याचे आजार घ्यायला? कोण रिकाम आहे दुसऱ्याचा त्रास घ्यायला? कोण रिकाम आहे दुसऱ्याचं दुःख घ्यायला? कोण रिकाम आहे दुसऱ्याचं पाप स्वतःवर घ्यायला? पण तुम्हाला माहितीये, प्रेम अशी गोष्ट आहे ना की ज्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्याचं पाप पण स्वतःवर घेता, दुसऱ्याचा अपराध स्वतःवर घेता, दुसऱ्याचे दोष स्वतःवर घेता, दुसऱ्याचे व्याधी स्वतःवर घेता. अरे दुसऱ्याचं सगळं ओझं स्वतःवर घेऊन टाकता. कशापोटी? प्रेमापोटी. बोला कशापोटी? आणि म्हणून बायबल म्हणतं, देवाने जगावर एवढी प्रीती केली की आपला एकुलता एक पुत्र दिला. आमेन. लक्षात घ्या, त्या माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने ना प्रेम केलेलं आहे. बोला काय केलंय? प्रेम. म्हणून ना माझे सगळे पाप त्याने स्वतः मागून घेतले. मला देऊन टाक आणि माझं जीवन तू घेऊन टाक. तुझे आजार मला देऊन टाक आणि आरोग्य तू घेऊन टाक. तुझी दरिद्रता मला देऊन टाक आणि संपन्नता तू घेऊन टाक. तुझी अशांती मला देऊन टाक आणि माझी शांती तू घेऊन टाक. तुझं दुःख मला देऊन टाक आणि माझा आनंद तू घेऊन टाक. लक्षात घ्या, हे देवाचं काय आहे? प्रेम. बोला हे देवाचं काय आहे? प्रेम. आमेन. बोला येशू मसीह की जय. हालेलुया. हालेलुया. त्या देवाने आपल्यावर प्रेम केले. लक्षात घ्या, आई बापांनो, मुलं कितीही चुकले ना, मुलं तरुण झाल्यावर कितीही चुकले, किती आई बाप असे की लेकरांना श्राप देतात? सांगा मला, देतात का? हा का नाही? मोठ्याने बोला हो. का बरं? कारण लेकरं एवढे छळतात काही काही आई वडिलांना. मोठं झाल्यावर त्रास देतात. बिचारा आई वडिलांनी पूर्ण काबाड कष्ट करून त्यांना सांभाळलेलं राहतं आणि मग तरुण झाल्यानंतर लेकरं आई बापांकडे पाहत नाही, व्यसनाधीन होतात, आई बापांना त्रास देतात. पण तरी माहिती का तुम्हाला, आई बाप कधीच लेकरांना श्राप नाही देत. कशामुळे माहिती तुम्हाला? प्रेमामुळे. बोला कशामुळे? देव पण ना तेच करतो. एक वचन वाचा, एक वचन वाचा. एक वचन मी वाचतो, नीट लक्ष द्या. लूक 23, लूक 23 वचन 32 पासून पुढे. लूक 23 वचन 32 पासून पुढे. त्याच्याबरोबर दुसऱ्या दोघा जणांस ते अपराधी असल्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा उभ्या आणि आडव्या लाकडावर खिळलं गेलं, मारलं गेलं, तेव्हाची ही घटना आहे. हा वाचा परत एकदा. त्याच्याबरोबर येशू ख्रिस्ता बरोबर दुसऱ्या दोघा जणांस हा ते अपराधी असल्यामुळे वधस्तंभावर खिळण्यासाठी नेले. नंतर ते कवटी म्हटलेल्या जागी आले. हा. तेव्हा तिथे त्यांनी त्याला व त्या अपराध्यांना एकाला उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खिळले. येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळे ठोकले गेले, मारलं गेलं, छिन्न भिन्न केलं गेलं, रक्त त्याच्या शरीरातून वाहत होतं, वेदना त्याला होत होत्या, आपल्या पापांसाठी त्याला मारलं गेलं. ही तेव्हाची घटना आहे. आणि मग काय झालं वाचा. तेव्हा येशू म्हणाला, तेव्हा येशू म्हणाला, हे बाप्पा त्यांना क्षमा हे कर, बाप्पा यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. श्राप नाही दिला माझ्या देवाने त्या क्रूसावर. जे मारत होते ना त्यांना म्हटलं यांना काय कर? क्षमा कर. बोला यांना काय कर? हा, जिथं प्रेम असतं ना तिथं काय असते? क्षमा. जिथं प्रेम असतं तिथं काय असते? क्षमा. मग तुम्ही कितीही वाईट वागा तरी तो काय करतो? क्षमा. आमेन. आणि म्हणून देवाने म्हटलं, हे बाप्पा यांना काय कर? क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना कळत नाही. आमेन. मला तर ना देवाने वापरायलाच नाही पाहिजे होतं त्याच्या कामासाठी, पण तुम्हाला माहितीये तरी त्याने उपयोगी केलं. का? मी चांगला आहे म्हणून नाही, तर तो चांगला आहे. त्याच्या प्रेमामध्ये क्षमा आहे. आमेन. हालेलुया. म्हणून माझ्या येशूची गरज आहे ना माझ्यासारख्या पाप्यांना पडते. बोला कोणासारख्या? माझ्यासारख्या, जे पापात पडलेले, ज्यांना कोणी दया करत नाही, कोणी क्षमा करत नाही ना, त्यांना माझा प्रभू येशू क्षमा करतो. आमेन. कारण तो आपल्यावर काय करतो? प्रेम करतो. आमेन. आणि त्याच प्रेमाने आज इथं वेरोनिकाला सांभाळलंय आणि 1 वर्ष या परिवाराला तिच्याद्वारे आशीर्वादित केलेलं आहे. आमेन. हे उपकार नाही आहेत माझ्या देवाचे, काय आहेत? वेरोनिकाला त्यांना देण्यासाठी त्याने आपल्या लेकराला देऊन टाकलंय. लक्षात घ्या, जेव्हा देवाचा एकुलता एक मुलगा येशू दिला गेला तेव्हा वेरोनिका या परिवाराला भेटलेली आहे. आमेन. लक्षात घ्या, हे देवाचं काय आहे? प्रेम. त्या प्रेमामध्ये टिकून राहा. आमेन. आज जितके लोक इथं बसलेले त्यांना मी शेवटी एकच सांगू इच्छितो, बायबल मध्ये लिहिलेलं आहे ना, परमेश्वर किती चांगला याचा अनुभव घेऊन पहा. बोला याचा काय घेऊन पहा? मी तुम्हाला तेच सांगेल, जो अनुभव मी घेतला ना एकदा घेऊन पहा, त्याच्याशिवाय समजणार नाही. मी तुम्हाला एखादी चॉकलेट दाखवली म्हटलं ना ही खूप टेस्टी आहे, ही खूप गोड आहे आणि ही अशी लागते तशी लागते, तुम्हाला काहीच कळणार नाही जोपर्यंत तुम्ही काय नाही घेत. चव. बोला काय नाही घेत? देवाची ना चव घ्यावी लागते, तेव्हा आपल्याला कळतं देव चांगला आहे का वाईट आहे. आमेन. मी तुम्हाला सांगू इच्छितो,
जी चव ह्या परिवाराने घेतली ना, जितके लोक इथं बसलेले आहेत, मी त्या सगळ्यांना आव्हान देतो की त्या जिवंत देवाची चव एकदा घेऊन पहा. आमेन. ज्या परमेश्वराने मनुष्याला निर्माण केलं, सगळ्यांना सारखं निर्माण केलंय. मला कसं निर्माण केलंय? कोणाला 4 हात दिलेत का रे? का बरं? बनवणारा बरं, बनवणारा एकच आहे. माझा बनवणारा जर अलग अलग असताना तर सगळे मोबाईल वेगळे राहिले असते, सगळे माणसं कसे राहिले असते, रक्ताचे कलर पण कसे राहिले असते, कोणाचा पिवळा तर कोणाचा निळा, कोणाचा काळा, कोणाचा लाल, कोणाचा गुलाबी. मग डॉक्टरांनी काय केलं असतं माहिती का? प्रत्येकाला इंजेक्शन टोचून टोचून रंग पाहिला असता, कोणता पिवळा आहे मग पिवळ्याला मॅच करा. पण सगळे लाल आहेत याच्यावरून कळतं बनवणारा, बोला बनवणारा, आणि तो एकच परमेश्वर तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम करतो. आमेन. त्या देवाच्या प्रेमाचा अनुभव घेऊन पहा, तो परमेश्वर किती चांगला आहे. हालेलुया. मी विश्वास ठेवतो. मला जास्त वेळ घ्यायचा नाही, कारण ऑलरेडी वेळ पुष्कळ झालेला आहे. तुम्ही लोकांनी फार फार वेळ इथं बसले ना ऐकलंय, खूप सुंदर साक्षी या ठिकाणी ऐकल्यात, आणि मी विश्वास ठेवतो या साक्षी आपल्या हृदयामध्ये घेऊन जा आणि अनुभव घ्या की परमेश्वर किती चांगला आहे. जर त्यांच्या जीवनामध्ये करू शकतो, देव आपल्या जीवनामध्ये सुद्धा करू शकतो. आमेन. मला पण लांब जायचंय प्रियांनो, म्हणून मला क्षमा करा, मी जास्त पुढे जाणार नाही. देव या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. यावेळेस आपले डोळे बंद करू, आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. सर्वजण आपले डोळे झाका. एक छोटीशी प्रार्थना आपण करू. थँक्यू जीसस. धन्यवाद पिता. माझ्या देवा, आज तू आमच्याशी बोललायस परमेश्वर, तुझ्या वचनाद्वारे आमच्याशी बोललायस. जे प्रेम तू आमच्यावर केलं त्या प्रेमाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो. हालेलुया. जब जा रहा अंधकार से हाथ पकड़कर चलाया, ले आया उजियाले में, क्योंकि यीशु भला है. जब जा रहा अंधकार से हाथ पकड़कर चलाया, ले आया उजियाले में, क्योंकि यीशु भला है. ए मेरे मन प्रभु की तू आराधना कर, क्योंकि वो भला है. सब मिलकर ए मेरे मन प्रभु की तू आराधना कर, क्योंकि वो भला है. विश्वासहीन था तू, विश्वास तुझे दिलाया, अपना प्यार जताया, क्योंकि यीशु भला है. सब मिलकर गाएगा. विश्वासहीन था तू, विश्वास तुझे दिलाया, अपना प्यार जताया, क्योंकि यीशु भला है. ए मेरे मन प्रभु की तू आराधना कर, क्योंकि वो भला है. ए मेरे मन यीशु की तू आराधना कर, क्योंकि वो भला है, क्योंकि वो भला है. धन्यवाद माझ्या देवा, तू चांगला परमेश्वर आहे म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी दया सनातन आहे म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही चांगले नसताना देखील तुझी दया आणि प्रीती तू आमच्यावर केली, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. त्या प्रेमापोटी एकुलता एक पुत्र तू आमच्यासाठी देऊन टाकला, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. मरणातून तू आम्हाला जिवंत केलं,
त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. व्यसनातून बाहेर काढलं त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. पापातून आम्हाला सोडवलं त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. नाशाच्या खाचेतून आम्हाला बाहेर काढलं प्रभू, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण तू चांगला परमेश्वर आहे. म्हणून तुझं वचन सांगतं परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. माझ्या देवा, जितके लोक इथं बसलेले आहेत, जितके माझे भाऊ आणि जितक्या माझ्या बहिणी इथं बसलेल्या आहेत प्रभू, प्रत्येकाला तुझ्या चांगुलपणाचा अनुभव तू दे परमेश्वर. तुझ्या प्रेमाचा अनुभव दे, ज्या प्रेमाचा अनुभव मी घेतला, ज्या प्रेमाचा अनुभव अमोल पठारे आणि त्यांच्या परिवाराने घेतला, त्याच प्रेमाचा अनुभव तू आम्हा प्रत्येकाला दे. ज्या प्रेमाचा अनुभव लेकरू वेरोनिकाने घेतला, त्याच प्रेमाचा अनुभव प्रभू तू आम्हा प्रत्येकाला दे, कारण तू आमच्यामध्ये आहे, तू आमच्यामध्ये आहे. अनुभव घेऊन पहा परमेश्वर किती चांगला आहे. माझ्या देवा, आज तुझ्या जिवंत वचनात राहून तू आमच्याशी बोललायस, त्याबद्दल आभार आणि उपकार मानतो. केवळ ऐकणारे नाही पण वचनावर विश्वास ठेवून चालणारे आम्हाला कर. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आहे आणि तुलाच देतो. प्रार्थना प्रभू येशू तुझ्या सामर्थ्य आणि गोड नावाने मागितली म्हणून तो आहे. आमेन, आमेन.